नमस्ते बच्चों। पिछली कक्षा में मैंने आप लोगों से भक्ति काल के मशहूर कवि कबीरदास के बारे में बताया था और कबीरदास के जो 5 दोहे हमें इस सेमेस्टर में पढ़ने को हैं। फिर पिछली कक्षा में हमने ये भी चर्चा की है कि कबीर का जन्म कब हुआ, कहाँ हुआ, उनका जो पालन पोषण किसने किया, कबीर के समय के जो सामाजिक वातावरण किस प्रकार का था, कबीर का व्यक्तित्व किस प्रकार का था, उनके गुरु कौन हैं, उनकी प्रमुख रचनाएं क्या हैं, इन तमाम बातों की चर्चा की है। तो आगे हमें कबीर के दोहे पढ़ने को हैं। इसमें आपको जो पहला दोहा पढ़ना है वो ये है, गुरु गोविंद दोहु खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताए। मैंने पिछली कक्षा में इस दोहे के बारे में भी चर्चा की है आप लोगों से। एक बार फिर आप देख लीजिए ये दोहा क्या है। गुरु गोविंद दोहु खड़े कागे लागू पाए, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए। इस दोहे के जरिए कबीरदास गुरु की महिमा का वर्णन करता है। तो गुरु की महिमा का वर्णन करते हुए कबीर बताते हैं कि अगर मेरे सामने गुरु और ईश्वर एक साथ खड़े हो जाए तो मैं पहले किसकी वंदना करूं। वो आगे बताते हैं कि मैं जरूर गुरु की ही वंदना करूंगा, क्योंकि गुरु ने ही मुझे ईश्वर के बारे में बताया था। तो गुरु और गोविंद एक साथ खड़े हैं तो किसे प्रणाम करना चाहिए। तो कबीर हमसे पूछ रहे हैं, गुरु को अथवा गोविंद को। तो ऐसी स्थिति में वो आगे बताते हैं कि ऐसी स्थिति में गुरु के श्री चरणों में शीश झुकाना उत्तम है, जिनके कृपा रूपी प्रसाद से गोविंद का दर्शन करने का सौभाग्य प्राप्त हुआ। तो गुरु की महिमा इतना है कि गुरु के माध्यम से ही हमने ईश्वर के बारे में जान लिया है। तो यही गुरु की महिमा है। इसका वर्णन करते हुए कबीर बताते हैं कि गुरु और गोविंद दोनों एक साथ मेरे सामने खड़े हैं तो मैं पहले किसकी वंदना करूंगा। पहले गुरु की ही वंदना करूंगा, क्योंकि गुरु ने ही मुझे ईश्वर के बारे में बताया था। ഗുരുവും ഈശ്വരനും ഒരുമിച്ച് എൻ്റെ മുന്നിൽ വന്നു നിന്നാൽ ഞാൻ ആദ്യം ആരെ പ്രണമിക്കും? ഞാൻ ഗുരുവിനെയേ പ്രണമിക്കുകയുള്ളൂ. എന്തെന്നാൽ ഗുരുവാണ് എനിക്ക് ഈശ്വരനെ കുറിച്ച് അറിവ് നൽകിയത്. ഇങ്ങനെ ഗുരുവിന്റെ മഹത്വത്തെക്കുറിച്ചാണ് ഈ ദോഹയിലൂടെ കവി പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. अगला दोहा आप देख लीजिए। दोहा ये है, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंधी को छाया नहीं, भल लागे अति दूर। कबीर बताते हैं कि बड़ा होने से कोई फायदा नहीं है, कोई लाभ नहीं है। जिस प्रकार जो खजूर का पेड़ है वो इतने बड़े और लंबा होता है, लेकिन उसकी छाया तो किसी एक यात्री को भी नहीं मिलते, और उसी प्रकार उसमें जो फल लगे हुए हैं वो भी इतनी ऊंचाई पर है, आसानी से हम उस फल को तोड़ नहीं सकते। इस प्रकार बड़ा कहने पर और बड़प्पन दिखाने पर कोई फायदा नहीं है, ऐसे बड़प्पन दिखाने से कोई लाभ नहीं है, यही कवि बताना चाहते हैं। खजूर के पेड़ की भांति बड़े होने का कोई फायदा नहीं है, क्योंकि इससे न तो यात्रियों को छाया मिलती है, न इसके फल आसानी से तोड़े जा सकते हैं। अर्थात बड़प्पन के प्रदर्शन मात्र से किसी का लाभ नहीं होता। कबीर പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത് खजूर का पेड़ का मतलब है ईंदपന। जो ईंदपന वो एक पेड़ है। ईंदपന വളരെ ഉയരമുള്ള ഒരു വൃക്ഷമാണ്. അതിൽ നിന്നും യാത്രക്കാരന് തണൽ പോലും ലഭിക്കുന്നില്ല. അത് മാത്രമല്ല അതിന്റെ പഴങ്ങളാണെങ്കിലോ വളരെ ഉയരത്തിലാണ്. അത് നമുക്ക് പെട്ടെന്ന് പൊട്ടിച്ചെടുക്കുവാൻ സാധിക്കുകയില്ല. അപ്പോൾ ഇങ്ങനെ വലുതാണെന്ന് പറയുന്നതിൽ യാതൊരു പ്രയോജനവും ഇല്ല. നമ്മൾ വലുതാണെന്ന് പറയുക അല്ലെങ്കിൽ बड़प्पन दिखाने से कोई फायदा होना चाहिए दूसरों को, लेकिन इस खजूर के पेड़ से दूसरों को कोई फायदा नहीं है। खुद ही अपने बड़प्पन दिखाने मात्र रह जाते हैं. തന്റെ പൊങ്ങച്ചം കാണിക്കാൻ മാത്രമേ ഉള്ളൂ, വലുതാണെന്ന് പറയാൻ മാത്രമേ സാധിക്കുന്നുള്ളൂ. അതുകൊണ്ട് യാതൊരു പ്രയോജനവും യാത്രക്കാരന് ഉണ്ടാകുന്നില്ല, നമുക്കും ഉണ്ടാകുന്നില്ല. അതിന്റെ പഴം പൊട്ടിച്ചെടുക്കണമെങ്കിൽ വളരെ എളുപ്പത്തിൽ അത് പറിച്ചെടുക്കുവാൻ നമുക്ക് സാധിക്കില്ല. ഇതാണ് കവി ഇതിലൂടെ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. ഇങ്ങനെ വലുതാണെന്ന് പറയുന്നതിൽ യാതൊരു പ്രയോജനവും ഇല്ല.
നമ്മൾ വലുതാണ് അല്ലെങ്കിൽ പൊങ്ങച്ചം കാണിക്കണമെങ്കിൽ അതുകൊണ്ട് മറ്റുള്ളവർക്ക് എന്തെങ്കിലും പ്രയോജനം ഉണ്ടാകണം. अगला दोहा आप देखिए, कस्तूरी कुंडल बसे मृग ढूंढे वन माहे, ऐसे खटखट राम है दुनिया देखे नाही. ये दोहा आप लोगों ने 10वीं कक्षा में या +2 में पढ़ चुके होंगे. पढ़ लिया है ना आप लोग? नहीं तो अब सुन लीजिए. कस्तूरी कुंडल बसे मृग ढूंढे वन माही, ऐसे खटखट राम है दुनिया देखे नाही. कवि बताते हैं कि कस्तूरी मृग की जो नाभि में है उनकी कस्तूरी रहते हैं. कस्तूरी मृग की नाभि में कस्तूरी है, लेकिन ये मृग जो है कस्तूरी का गंध कहाँ से आ रहा है इसे न पहचान कर इस गंध के स्रोत का अन्वेषण करते हुए वनांतर में उसे ढूंढते फिरते हैं. उसी प्रकार मनुष्य जो है अपने अंदर में जो ईश्वर का वास होता है, ऐसे खटखट राम है. जो कबीर का जो राम है, जो ईश्वर है, वो खटखटवासी है. अब तो जानते हैं एक मलयालम में एक गाना भी है, मण्णिലും विण्णिലും तूणिലും तुरुम्बिലും ദൈവമിരിക്കുന്നു. तो उसी प्रकार जो यहाँ पर कबीर बताते हैं कि उनका राम, उनका जो ईश्वर है वो खटखटवासी है. हर एक कण में ईश्वर का वास होता है. उसी प्रकार हर एक मनुष्य के अंदर में इस ईश्वर का अंश बसा हुआ है. जो मानव जो है अपने अंदर के ईश्वर को न पहचानते हुए उस ईश्वर को इधर उधर खोजते फिरते हैं. जिस प्रकार कस्तूरी मृग अपने नाभि से उत्पन्न होने वाले कस्तूरी के गंध को न पहचान कर उस कस्तूरी के स्रोत की खोज में भटकते रहते हैं, उसी प्रकार मानव जो है अपने अंदर के ईश्वर को न पहचान कर उस ईश्वर की खोज में इधर उधर भटकते फिरते हैं. उस ईश्वर को मंदिर और मस्जिद में ढूंढते फिरते हैं. कस्तूरी मृग की नाभि में कस्तूरी रहते हैं, पर उसे न पहचान कर खुशबू के स्रोत का पता लगाने के लिए वो जंगल में उसे ढूंढता है. उसी प्रकार ईश्वर सर्वत्र विद्यमान है. प्रत्येक इंसान के अंदर ईश्वर बसता है, परंतु दुनिया उन्हें देख नहीं पाती है. കസ്തൂരി മൃഗത്തിന്റെ പൊക്കിളിലാണ് കസ്തൂരി ഉള്ളത്. ആ കസ്തൂരിയുടെ സുഗന്ധം പരക്കുമ്പോൾ ആ മണം എവിടെ നിന്നാണ് വരുന്നതെന്ന് അന്വേഷിച്ച് കസ്തൂരി മൃഗം വനമെമ്പാടും അതിനെ അന്വേഷിച്ച് നടക്കും. അതുപോലെയാണ് മനുഷ്യൻ തൻ്റെ ഉള്ളിലുള്ള ഈശ്വരീയ സത്തയെ മനസ്സിലാക്കാതെ ഈശ്വരനെ ക്ഷേത്രത്തിലും പള്ളിയിലും അന്വേഷിച്ച് നടക്കുന്നു. अगला दोहा है, जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ा रहन दो म्यान. कबीर बताते हैं कि जो जाति साधु सन्यासी और गुणी व्यक्तियों की जाति नहीं पूछना चाहिए, उसके ज्ञान को परखना चाहिए. उसके ज्ञान और गुण को ही परखना चाहिए. ज्ञान और गुण का ही महत्व होता है. जिस प्रकार जो तलवार जो है उसका मूल्य होता है, लेकिन उसका जो बाहरी आवरण म्यान का कोई मूल्य नहीं होता, उसी प्रकार साधु और सन्यासी का जो बाहरी आवरण है वो जाति, उससे कोई लेना देना नहीं है हमें. उसके जो आंतरिक गुण और उसके जो आंतरिक ज्ञान का ही महत्व है. जब तक तलवार म्यान के अंदर रहता है तब तक उस म्यान का कोई वैल्यू होता है. वो म्यान से तलवार बाहर निकाल लेता है तब सिर्फ उसके जो बाहरी आवरण का वैल्यू नहीं होता, सिर्फ उसके अंदर बसे हुए उस तलवार का ही महत्व रहता है, वैल्यू होता है. तो कबीर बताता है कि साधु अथवा सच्चे गुणी इंसान की जाति नहीं पूछना चाहिए, उसके ज्ञान और गुण का ही महत्व है. जैसे महत्व तथा मोल तलवार का होता है, उसका म्यान का नहीं होता. हमें किसी भी वस्तु या इंसान के बाहरी आवरण के बजाय उसके आंतरिक गुण का मूल्यांकन करना चाहिए. हम हमेशा क्या करते हैं, किसी भी व्यक्ति के बाहरी जो दिखावे देखकर उसको आंकने का प्रयास करेंगे, लेकिन उसके जो आंतरिक ज्ञान को परखने का प्रयास हम नहीं करेंगे. सज्जन की जाति न पूछकर उसके ज्ञान को समझना चाहिए. तलवार का मूल्य होता है, न कि उसकी म्यान का. हमें किसी भी वस्तु या इंसान के
बाहरी आवरण की बजाय उसके आंतरिक गुणों का मूल्यांकन करना चाहिए। जो आंतरिक गुण का ही महत्व है, बाह्य आवरण का, दिखावे का कोई फायदा नहीं है। കബീർ പറയുന്നത് നമ്മൾ സാധു സന്യാസിമാരുടെ ജാതി ചോദിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല, അവരുടെ അറിവിനും ഗുണത്തിനുമാണ് മഹാത്മ്യം. എങ്ങനെയാണോ വാളിന് മൂല്യമുള്ളത്, പക്ഷേ ആ വാൾ ഇട്ട് വെച്ചിരിക്കുന്ന ഉറയ്ക്ക് യാതൊരു മൂല്യവും ഇല്ല, അത് അതിന്റെ ബാഹ്യ ആവരണമാണ്. നമ്മൾ എന്താണ് ചെയ്യുന്നത്, പലപ്പോഴും വസ്തുവിനെയോ അല്ലെങ്കിൽ മനുഷ്യന്റെയോ ബാഹ്യമായ ആവരണത്തെ നോക്കി അവരെ അളക്കാൻ ശ്രമിക്കുന്നു, അല്ലെങ്കിൽ അവരെ ഇവാലുവേറ്റ് ചെയ്യാൻ ശ്രമിക്കുന്നു. അങ്ങനെയല്ല നമ്മൾ മനുഷ്യരെ മനസ്സിലാക്കേണ്ടത്, അവന്റെ ആന്തരിക ഗുണത്തെയാണ് നമ്മൾ ഇവാലുവേറ്റ് ചെയ്യേണ്ടതെന്നാണ് കബീർ ഈ ദോഹയിലൂടെ പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. അടുത്ത ദോഹ देखिए, अगले दोहा आप देख लीजिए. बुरा जो देखन मैं चला, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा आपना, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोई. कबीर दास बताते हैं कि बुरे व्यक्ति की खोज में मैं इधर उधर भटकता रहा, लेकिन ऐसे बुरे व्यक्ति को नहीं मिला. फिर मैंने अपने आप को खोजा तो पाया कि मुझसे बुरा इस दुनिया में और कोई नहीं है. बुरे व्यक्तियों की खोज में मैंने निकला, लेकिन मुझे ऐसे बुरे व्यक्ति नहीं मिल गया. फिर मैंने अपने आप को खोजने का प्रयास किया, तब पता चला कि मुझसे बुरा इस दुनिया में और कोई नहीं है. कबीर बताते हैं, जब मैं इस संसार में बुराई खोजने चला तो मुझे कोई बुरा न मिला. जब मैंने अपने आप में झांक कर देखा तो पाया कि मुझसे बुरा इस दुनिया में और कोई नहीं है. जैसा कि किसी पर उंगली उठाते हैं तो हमारी ही 3 उंगलियां हमारी तरफ उड़ती रहती हैं. तो कबीरदास बताते हैं, व्यक्ति दूसरों की कमियों और बुराइयों खोजता रहता है, लेकिन स्वयं को नहीं देखता. खुद अपने अंदर ढेर सारी बुराइयां रखते चलती हैं. जब अपनी बुराइयां दिखाई दी तो दुनिया उतनी बुरी नहीं लगती जितने की हम स्वयं हैं. जैसे किसी पर उंगली उठाते हैं तो हमारी ही 3 उंगलियां हमारी तरफ उड़ी रहती हैं. കബീർ ഇതിലൂടെ പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്, നമ്മളിൽ തന്നെ ഒരുപാട് കുറവുകളും തെറ്റുകളും ഉൾക്കൊണ്ട് ജീവിക്കുന്നവരായിരിക്കും നമ്മൾ. നമ്മുടെ തെറ്റുകളെല്ലാം നമ്മൾ കാണാതെ മറ്റുള്ളവരുടെ തെറ്റുകളും മറ്റുള്ളവരുടെ കുഴപ്പങ്ങളും കണ്ടുപിടിക്കാൻ നമ്മൾ ശ്രമിക്കുന്നു. അങ്ങനെ വരുമ്പോൾ നമ്മൾ മറ്റുള്ളവരുടെ തെറ്റ് ചൂണ്ടിക്കാണിക്കുമ്പോൾ നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്, ഒരു വിരൽ മറ്റുള്ളവനെ ചൂണ്ടുന്നു, ബാക്കി 4 വിരലും നമ്മളിലേക്കാണ് ചൂണ്ടിക്കാണിക്കപ്പെടുന്നത്. നമ്മളിലാണ് ഒരുപാട് തെറ്റുകൾ ഉള്ളത്. കബീർ തെറ്റന്വേഷിച്ച്, അല്ലെങ്കിൽ എവിടെയൊക്കെയാണ് എന്തൊക്കെ തെറ്റുകളാണ് നടക്കുന്നത് ഇത് അന്വേഷിച്ച് നടന്നു. പക്ഷെ അങ്ങനെ തെറ്റ് ചെയ്യുന്നവരെ ആരെയും അദ്ദേഹത്തിന് കണ്ടുപിടിക്കാൻ സാധിച്ചില്ല. പിന്നെ അദ്ദേഹം സ്വയം തന്നെ ഒന്ന് നോക്കി, തന്നിൽ എന്തൊക്കെ തെറ്റുകളുണ്ടെന്ന് മനസ്സിലാക്കാൻ ശ്രമിച്ചു. അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് മനസ്സിലായത് എന്താണ്, തന്നെക്കാൾ തെറ്റ് ചെയ്യുന്നവർ ഈ ലോകത്ത് മറ്റാരുമില്ല, താനാണ് ഏറ്റവും കൂടുതൽ തെറ്റ് ചെയ്യുന്നത് എന്ന് അദ്ദേഹത്തിന് മനസ്സിലായി. ബുരാ ജോ ദേഖന മേ ചല, തെറ്റ് കണ്ടുപിടിക്കാൻ ഞാൻ ഇറങ്ങിത്തിരിച്ചു. പക്ഷേ ബുരാന മിലിയ കോയി, തെറ്റ് ചെയ്യുന്നവരെ ആരെയും എനിക്ക് കാണുവാൻ സാധിച്ചില്ല. ജോ ദിൽ ഖോജ ആപ്ന, फिर मैंने क्या किया, अपने दिल को खोजा, अपने अंदर को झांक के देखा, എന്നെ തന്നെ ഞാൻ മനസ്സിലാക്കാൻ ശ്രമിച്ചു. തബ് പതാ ചലാ കി മുജ്സെ ബുരാ ന കോയി, എന്നെ പോലെ തെറ്റ് ചെയ്യുന്നവർ മറ്റാരുമില്ല, ഞാനാണ് ഏറ്റവും വലിയ തെറ്റുകാരൻ എന്ന് അദ്ദേഹത്തിന് മനസ്സിലാക്കുവാൻ സാധിച്ചു എന്നാണ് കബീർ പറയുന്നത്. तो एक बार फिर आप देख लीजिए, बुरा जो देखने मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोई. അപ്പോൾ തെറ്റ് കണ്ടുപിടിക്കാൻ ഇറങ്ങി തിരിച്ചു, പക്ഷെ എൻ്റെ അത്ര തെറ്റ് ചെയ്തവരാരെയും എനിക്ക് ഈ ലോകത്ത് കാണുവാൻ സാധിച്ചില്ല, ഞാനാണ് ഏറ്റവും വലിയ തെറ്റുകാരൻ എന്ന് മനസ്സിലാക്കുവാൻ കവിക്ക് കഴിഞ്ഞു. അപ്പോൾ നമ്മൾ മറ്റുള്ളവരുടെ തെറ്റുകുറ്റങ്ങൾ ചൂണ്ടിക്കാണിക്കുമ്പോൾ
ഒരു വിരൽ അവരുടെ നേർക്കും ബാക്കി വിരൽ നമ്മുടെ നേർക്കുമാണെന്ന് നമ്മൾ ഓർത്തിരിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണെന്ന് കവി പറയുന്നു. കഴിഞ്ഞ ദോഹ ഒന്നുകൂടി നോക്കാം. जब मैं इस संसार में बुराई खोजने चला तो मुझसे बुरा कोई नहीं मिला. तो यही कवि बताना चाहते हैं. तो अगले वीडियो में अगले दोहों के साथ फिर मिलेंगे. उसके पहले एक बार फिर मैं यही बताना चाहता हूँ कि इन 5 दोहों में कवि ने बहुत बड़ी बात हमसे बताने की कोशिश की है. पहले दोहे में कवि ने कहा कि मेरे सामने गुरु और गोविंद एक साथ खड़े हो तो मैं पहले गुरु की ही वंदना करूंगी, क्योंकि गुरु ने ही मुझे ईश्वर के बारे में बताया था. ഗുരുവും ഈശ്വരനും ഒന്നിച്ച് എൻ്റെ മുന്നിൽ വന്ന് നിന്നാൽ ഞാൻ ആദ്യം ഗുരുവിനെ മാത്രമേ വന്ദിക്കുകയുള്ളൂ. കാരണം ഗുരുവാണ് എനിക്ക് ഈശ്വരനെ കുറിച്ചുള്ള അറിവ് പകർന്നു നൽകിയത്. അടുത്ത ദോഹയിൽ അദ്ദേഹം പറഞ്ഞത് ബുരാ ജോ ദേഖനെ മേ ചലാ बुरा न मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोई. ബുരായി തെറ്റുകൾ അന്വേഷിച്ച് ഞാൻ നടന്നു. എന്നത്ര തെറ്റ് ചെയ്തവരെ എനിക്ക് ഈ ലോകത്ത് കാണുവാൻ സാധിച്ചില്ല. അപ്പോൾ നമ്മൾ എപ്പോഴും മറ്റുള്ളവരുടെ തെറ്റുകുറ്റങ്ങൾ ചൂണ്ടിക്കാണിക്കുമ്പോൾ ശ്രദ്ധിക്കേണ്ടത് ആ ഒരു വിരൽ മാത്രമേ അവരുടെ നേർക്ക് ചൂണ്ടപ്പെടുന്നുള്ളൂ, ബാക്കി 3 വിരലും നമ്മുടെ നേരെയാണ്. और एक दोहा है कस्तूरी कुंडले बसे मृग ढूंढे वनमाही ऐसे खटखटी राम है दुनिया देखे नाही. कबीर बताते हैं कि कस्तूरी मृग की नाभि में ही कस्तूरी बसते हैं. इसे न पहचान कर कस्तूरी मृग वन वनांतर में उसे ढूंढते फिरते हैं. उसी प्रकार मानव जो है अपने अंदर के ईश्वर को न पहचान कर उस ईश्वर की खोज में मंदिर और मस्जिद जाता फिरता है. തൻ്റെ ഉള്ളിലുള്ള കസ്തൂരി മൃഗം തൻ്റെ ഉള്ളിൽ നിന്ന് പുറത്തേക്ക് വരുന്ന കസ്തൂരിയുടെ മണം മനസ്സിലാക്കാതെ ആ കസ്തൂരിയുടെ സ്രോത് അന്വേഷിച്ച് വനം മുഴുവൻ അലിഞ്ഞു തിരിയുന്നു. അതുപോലെ മനുഷ്യൻ തൻ്റെ ഉള്ളിലുള്ള ഈശ്വരീയ സത്യം മനസ്സിലാക്കാതെ അവിടെ ഇവിടെയും ഈശ്വരനെ അന്വേഷിച്ച് നടക്കുന്നു. फिर और एक दोहा है जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ा रहने दो म्यान. कवि बताते हैं साधु सन्यासियों की जाति नहीं पूछना चाहिए, उसके गुण और ज्ञान का ही महत्व है. जिस प्रकार तलवार का महत्व होता है उसके म्यान का कोई महत्व नहीं होता. म्यान तो उसके बाहरी आवरण है. हम हमेशा बाहरी आवरण को देखकर दिखावा देखकर दूसरों का मूल्यांकन करते हैं. हमें ऐसा नहीं करना चाहिए, उसके आंतरिक गुणों को परखना चाहिए. സാധുവിന്റെ സന്യാസിമാരുടെ ജാതി അവരുടെ ബാഹ്യ ആവരണമാണ്, അത് നമ്മൾ നോക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. അവരുടെ അറിവിനും ഗുണത്തിനുമാണ് പ്രാധാന്യം. വാളിന് മൂല്യമുണ്ട്, പക്ഷെ ആ വാൾ ഇട്ട് വെച്ചിരിക്കുന്ന ഉറയ്ക്ക് മൂല്യമില്ല. നമ്മൾ പലപ്പോഴും ആളുകളുടെ പുറമോടി കണ്ടുകൊണ്ട് അവരെ വിലയിരുത്താറുണ്ട്, പക്ഷെ അങ്ങനെ ചെയ്യുവാൻ പാടില്ല. ആന്തരികമായ അറിവും ഗുണത്തിനുമാണ് പ്രാധാന്യം നൽകേണ്ടത്. बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंथी को छाया नहीं फल लागे अधिदूर. बड़ा होने से कोई फायदा नहीं है. जिस प्रकार जो खजूर का पेड़ है वो इतना बड़ा और लंबा होता है, लेकिन उसकी छाया एक यात्री को भी नहीं मिल पाते. यह भी नहीं उसमें जो फल लगे हुए हैं वो भी इतने ऊंचाई पर है कि उसे तोड़ना आसान नहीं है. तो इसलिए इस प्रकार के जो बड़प्पन करने से कोई लाभ नहीं है, यही कवि बताना चाहते हैं. ഈന്തപ്പന जो വലിയൊരു വൃക്ഷമാണ്, നീളമുള്ള വൃക്ഷം. പക്ഷെ അതിൻ്റെ തണൽ ഒരു യാത്രക്കാരന് ലഭിക്കുന്നില്ല. അതിലെ പഴങ്ങളാണെങ്കിലും പെട്ടെന്ന് നമുക്ക് പറിച്ചെടുക്കുവാനും സാധിക്കില്ല. അങ്ങനെ ഞാൻ വലുതാണ് എന്ന് പറയുന്നത് കൊണ്ട് യാതൊരു പ്രയോജനവും ഇല്ല എന്നാണ് കവി ഈ ദോഹയിലൂടെ പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. तो ये पांच दोहा, ये 5 जो दोहा जो हैं आपको समझ में आए होंगे. ऐसे विश्वास के साथ मैं समाप्त करती हूँ. अगले वीडियो में अगले एक कवि को लेकर मैं फिर से हाजिर हो जाऊंगी. तब तक के लिए विदा लेती हूँ. धन्यवाद.